अकोट में बीजेपी पर पैसे बांटने का शक और आरोप, मतदान केंद्र के बाहर हंगामा, पुलिस का हस्तक्षेप। अकोट में नगर परिषद चुनाव के दौरान पैसे बांटने के शक को लेकर बीजेपी और अन्य उम्मीदवारों के प्रतिनिधियों के बीच विवाद खड़ा हो गया। मामला इतना बढ़ा कि दोनों गुटों में धक्का बुक्की और हाथापाई हो गई। इसके बाद पुलिस को हस्तक्षेप कर एक व्यक्ति को हिरासत में लेना पड़ा। यह घटना शहर के बस स्टैंड के सामने स्थित नगर परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक स्कूल के मतदान केंद्र के बाहर हुई। विपक्षी उम्मीदवारों के प्रतिनिधियों का आरोप है कि बीजेपी पक्ष के लोग बूथ के बाहर मतदाताओं को पैसे दे रहे थे। शिंदे गुट शिवसेना की नगराध्यक्ष पद की उम्मीदवार चंचल पीताम्बरवाली ने आरोप लगाया कि प्रशासन की शह पर बीजेपी समर्थक पैसे बांटकर चुनाव को प्रभावित करने की कोशिश कर रहे हैं। इस पूरे विवाद का वीडियो भी सामने आया है, जो सिटी न्यूज के 5 पहुंचा है और आपके सामने अभी प्रस्तुत हो रहा है। देखिए क्या हड़कंप मची और क्या कहना है शिवसेना गुट की चंचल पीताम्बरवाले की। अकोट मध्ये मी दुसऱ्या बूथवर होती, तिथे मला एक फोन आला की बा इथं पैसे वाटप सुरू आहे आणि दोन वेगवेगळ्या पार्टीमध्ये इथं तारंबळ उडाली होती, एकामेकाच्या वर आरोप झाले, मारामारी झाली। आता तुम्ही पाहू शकता की मागे पोलीस फोर्सही आहे। आता आमचे अनिश भाई आहेत, हे इथं हजर होते, त्यांना सुद्धा माहित आहे इथं काय घडलेलं आहे। पैसे आता इथं मी जेव्हा आली तर इथे सगळे मतदार म्हणत होते की बीजेपी पक्षाकडून पैसे इथे आलेले आहेत आणि बूथच्या अक्षरशः बूथच्या बाहेर पैसे वाटप सुरू आहेत आणि तेव्हा इथे मारामारी झाली, तेव्हा पोलीस फोर्स आली। आणि दुसरी गोष्ट एक इथे घडत आहे की आतमध्ये जाऊन हाताने बटन दाबणं सुरू आहे। उमेदवार जे मतदार आहेत त्यांना न जाता त्याच्यासोबत काही ना काही कारण निमित्त आतमध्ये जात आहे आणि हाताने बटन इथं दाबणं सुरू आहे। हा प्रकार इथं घडत आहे। भाजपचा प्रशासनावर दबाव आहे का? नक्कीच असंच वाटत आहे मला तर, कारण की बूथ मध्ये कोणी आतमध्ये चाललं, कोणी बूथच्या समोर कोणी पैसा वाटतो काय, इथं पैसे वाटप सुरू आहेत। दुसरी गोष्ट आतमध्ये जाऊन बटन दाबणं सुरू आहेत। हा प्रकार अकोटमध्ये घडत आहे।